अधिकाचा महिना किंवा पुरुषोत्तम मास अथवा मलमास म्हणून ओळखला जाणारा, जगतपालक साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा एक जास्तीचा महिना आता लवकरच सुरू होणार आहे. दिनांक 17 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधी दरम्यान अधिकाचा महिना असणार आहे, ज्याला गमतीनं धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तुमच्याकडे या महिन्याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अधिक मासाची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे. लवकरच अधिक मास सुरू होत आहे, तेव्हा तुम्हाला सर्वांना ही माहिती नक्कीच कामात येईल. तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक माहिती ऐकायला आवडत असेल किंवा तुम्हाला एखादी पूजा अर्चा करायची असते, सणावारांची माहिती हवी असते, व्रतवैकल्य करायची असतात आणि योग्य त्या माहितीच्या शोधात तुम्ही राहत असाल, तर आपल्या चॅनलवर याच पद्धतीचे व्हिडिओ बनवले जातात. तेव्हा तुम्ही हक्कानं दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, दर 3 वर्षांनी अधिक मासाचं आगमन होत असतं. यंदा ते 2026मध्ये झालेलं आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे, त्यामुळे ज्येष्ठ महिना हा 1 महिन्याचा नाही तर तब्बल 2 महिन्यांचा म्हणजेच काय 60 दिवसांचा असणार आहे. तर सुरुवातीचा जो वाढीव महिना असतो, ज्याला आपण अधिक महिना म्हणतो, तर तो ज्येष्ठ महिना यंदा अधिक ज्येष्ठ मास म्हणून ओळखला जाईल आणि त्यानंतर मूळ महिन्याची सुरुवात होईल. त्यामुळे मूळ महिना ज्येष्ठाचा जेव्हा सुरू होईल तेव्हा तो नीज ज्येष्ठ मास म्हणून ओळखला जाईल. आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षाचं कॅलेंडर जे आहे किंवा दिनदर्शिका जी आहे ती 12च महिन्यांची असणार आहे. पण यामध्ये 1 महिना कशा पद्धतीने ॲडजस्ट केला जातो त्याचा अनुभव तुम्हाला येईल. म्हणजे दर 3 वर्षांनी हीच स्थिती येते. भलेही अधिक मास हा वेगवेगळ्या महिन्यांमध्ये येतो, पण तरीही अधिक मास हा जास्तीचा महिना असला तरी पण तो 12 महिन्यांमध्येच बसवला जातो आणि हा जास्तीचा महिना म्हणून ओळखला जातो, याची प्रचिती आपल्याला येते. भगवान श्रीहरी विष्णूंना हा महिना समर्पित असल्यामुळेच त्यांचं एक नाव पुरुषोत्तम आहे. तर या महिन्याला पुरुषोत्तम मास नाव दिलेलं आहे, ते याच कारणामुळे. बघा, अधिक मासामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला असेल तर ते म्हणजे जावयाला. आपल्या मुलीचा जो पती असतो तर त्याला आपण जावई म्हणतो. तर जावयाला साक्षात भगवान श्रीहरी विष्णू म्हणून या काळात पूजलं जातं किंवा ओळखलं जातं. आणि तसंही आपण बघतो, एखाद्या लग्न कार्याला आपण जातो, वधूवराचा जोडा पाहिल्यावर आपल्या तोंडातून कळत नकळतपणे शब्द फुटतात की साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. जसं आपण आपल्या मुलीला लक्ष्मीचा दर्जा देतो, लक्ष्मीच्या स्वरूपात आपण तिला पूजतो किंवा समजतो, त्याच पद्धतीने जावयाला भगवान श्रीहरी विष्णू म्हणून संबोधलं जातं, ओळखलं जातं. तर या अधिकाच्या महिन्यामध्ये आपल्या जावयाला घरी जेवणासाठी आमंत्रित केलं जातं आणि त्यांना वाण म्हणून काही गोड पदार्थ दिले जातात. त्यासोबतच आपल्या ऐपतीनुसार सोन्या चांदीची एखादी वस्तू आणि कपड्यांचा आहेरही केला जातो. आता जावयाला वाण म्हणून नेमकं काय द्यावं आणि ते कसं द्यावं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. बघा मंडळी, आपल्याकडे अशी परंपरा आहे की एक ताट आपण जावयासाठी घ्यायचं. अगदी स्टीलचं आपण घेऊ शकतो, तांब्याचं घेऊ शकतो, पितळेचं घेऊ शकतो किंवा चांदीचं घेतलं तरीही चालतं. मग फक्त ताट म्हणजे ताटलीच घ्यायची का? तर नाही. ताट म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण सेट येतो, जसं की ताट, वाटी, प्लेट, चमचा, त्याचबरोबर पाणी पिण्यासाठी तांब्या किंवा ग्लास, किंवा आपल्याला अजून आकर्षक काही घ्यायचं असेल जग वगैरे तर आपण तेही घेऊ शकतो आपल्या ऐपतीनुसार. ज्यांना जे परवडतं त्यांनी ते वाण घ्यावं. मुळात कशात वाण द्यायचे हा मुख्य प्रश्न नसतोच, तर वाण म्हणून काय द्यावं हे महत्त्वाचं असतं. या ताटामध्ये एक दिवा ठेवला जातो. निरांजन आपण घेऊ शकतो चांदीचं किंवा पितळेचा दिवा घेतला, कुबेर दिवा घेतला तरी पण चालतं. दिव्यांचे असंख्य प्रकार आता तुम्हाला बाजारामध्ये पाहायला मिळतील. अधिक मासाच्या निमित्ताने तर अजून काहीतरी नवीन येऊ शकतं. अगदी तुम्ही समई घेतली तरी पण चालेल. म्हणजे दिव्याचा कोणताही एक प्रकार आपल्याला घ्यावाच लागतो.
आणि त्यामध्ये म्हणजे ताटामध्ये प्रामुख्याने 33 अनारसे ठेवून वाण दिले जाते. म्हणजे अशी आख्यायिका आहे की 33 महिन्यानंतर हा अधिक मास येतो, म्हणून 33 या संख्येला महत्त्व आहे. तर 30 अधिक 3 म्हणजेच 33 या संख्येमध्ये जाळीदार गोड पदार्थ आपल्याला ताटामध्ये ठेवायचे असतात. त्यामध्ये अनारशांना मान आहे, बत्ताशांना मान आहे. आपण जाळीदार एखादा गोड पदार्थ ठेवायचा म्हटला तर मैसूर पाकाची सुद्धा निवड करू शकतो, काही हरकत नाही. तर तुम्ही 33 या संख्येमध्ये गोड पदार्थ देऊ शकतात, जाळीदार गोड पदार्थ. त्याच्यामध्ये 3 पर्याय आहेत: अनारसे, बत्तासे किंवा मैसूर पाक. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंजी, चिक्की असे गोड पदार्थ मिळून सुद्धा 33 या संख्येत देऊ शकतात. सुक्या मेव्याचे देखील तुम्हाला वाण देता येईल. यापैकी अंजीर, मनुका, खजूर असे गोड पदार्थ तुम्ही द्या. किंवा बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड असं सगळंच 33 या संख्येमध्ये तुम्ही देऊ शकतात. असं आरोग्यदायी वाण कुणालाही आवडेलच. किंवा नुसताच सुकामेवा देण्याऐवजी तो सगळा एकत्र करा आणि त्याचे 33 लाडू करून ते वाण म्हणून द्या. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हे वाण देता येणार आहे. हल्ली बरेच जण हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहे. आता सध्या इंटरनेटचा, सोशल मीडियाचा जमाना आहे, तर खूप सारी आरोग्यविषयक माहिती आपल्याला मिळत असते. प्रत्येकजण स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मग साखरेचं काही देण्याऐवजी आपण आपल्या जावयाला किंवा लेक जावयांचा आपला जो मानपान करायचा असतो आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण तिळाची चिक्की, शेंगदाण्याची चिक्की, फुटाण्यांची चिक्की किंवा फुटाण्यांचे लाडू, मुरमुऱ्यांचे लाडू, मुरमुऱ्यांची चिक्की, मखाना चिक्की असे गूळ घालून केलेल्या चिक्कीचे वेगवेगळे प्रकारसुद्धा देऊ शकतात. त्यात साखर घालणं टाळायचं आहे आपल्याला. आपण गुळाचा वापर करू शकतो किंवा आपल्याला खजुराचा देखील वापर करता येणार आहे. आता बघा, सोशल मीडिया म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृतीसुद्धा पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये खूप सारे भन्नाट प्रकार आपल्याला पाहायला मिळतील की ज्या आयडिया आपल्याला याच्या आधी कधीही नव्हत्या. पण गृहिणी खूप छान छान पद्धतीचे पदार्थ आपल्याला दाखवत असतात. तर त्याच्याचपैकी एखादा पदार्थ तुम्ही बनवून म्हणजे त्याची 33 ही संख्या करून तुम्ही दिली तरीसुद्धा चालेल. किंवा लाडू असतील, चिक्की असेल, सुकामेवा असेल, असे निरनिराळे प्रकार करून सुद्धा तुम्ही 33 ही संख्या बनवू शकता. किंवा तुम्ही फक्त 33 प्रकारची फळं दिली तरीसुद्धा चालणार आहे. विशेष म्हणजे सगळ्यांच्या खाण्यामध्ये ते येतील आणि फळं आरोग्यासाठी चांगलीच आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 33 या संख्येतलं वाण आपल्या जावयासाठी किंवा लेक जावयासाठी किंवा काही घरी लेक जावई त्याचबरोबर तिच्या घरची मंडळी म्हणजे खास करून सासू सासरे असतील तर त्यांनाही बोलवण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे अधिक मासात नेमकं काय काय केलं जातं, तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या जावयांचा मानपान करतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मंडळी, अधिक मास येतोय म्हणून जुन्या रूढींना खूप जास्त चिकटून बसण्यासारखं करू नका. कसं आहे, आपल्याला मूळ पाया बदलायचा नाही आहे. अधिक मास आहे तो आपल्या जावयांसाठी करतो आपण, म्हणजे त्यांचा मानपान आपण करतो. त्यासोबतच आपल्या लेकीचाही मानपान करायला आपण विसरत नाही. पण एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने ही टाळायची आहे की जुन्या काळी काही गोष्टींमध्ये म्हणजे असं व्हायचं, मग ते कुणाचं लग्न असेल किंवा अधिक मास असेल तर जावई रुसून बसण्याची किंवा मुलीच्या घरचे जे मंडळी असतात तर ते रुसून फुगून बसण्याची जी पद्धत होती ती खूप जास्त प्रमाणामध्ये होती. आत्ताही तसं घडतं, पण आता बरेच जण समजदार झालेले आहेत. तरीसुद्धा काही भागांमध्ये जर असं काही घडत असेल किंवा तुमची काही विशेष वस्तूंचीच मागणी राहत असेल तर असं मुळीच करू नका. आपण जेव्हा एखाद्याच्या घरी जातो, मग भलेही ती आपली सासूरवाडी असेल किंवा आपले कोणी पाहुणे मंडळी असतील, तर त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ऐपतीप्रमाणे पाहुणचार करू द्या. आपल्याला आपल्या घरी सगळं काही मिळतं आणि मिळत नसेल तर आपण त्याच्यासाठी कष्ट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्याने आपल्याला मानाने दिलेली वस्तू किंवा एखाद्याने आपला मनापासून मानाने केलेला पाहुणचार आपण स्वीकारायचा असतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक न काढता किंवा कमी जास्त झाल्यास त्याचा इतकाही विचार न करता आपण आनंदाने सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या असतात. त्यामुळे काय होतं, आपलं नातं हे अजून दृढ होत चालतं.
आता अधिक मास आहे, आपल्याला बोलवलं म्हणजे आपण काहीतरी घेण्यासाठीच गेलेलो आहे असं आपल्या डोक्यामध्ये, असं आपल्या मनामध्ये न ठेवता आपण सर्वजण किती दिवसांनी एकत्र येत आहोत, त्या निमित्ताने निवांत आपल्या गप्पा होत आहेत आणि आपलं नातं कुठेतरी त्यामुळे अजून मजबूत होत चाललेलं आहे हे लक्षात घ्या. जसं मुलगी तिचं घर सोडून आपल्या घरी म्हणजे नवऱ्याच्या घरी कायमस्वरूपी येत असते, ती त्या घराला तिचं स्वतःचं घर म्हणून सांभाळते, सगळ्या काही जबाबदाऱ्या निभावते. त्याच पद्धतीने मुलांनीसुद्धा मुलीच्या घराला आपलंच घर म्हणून सांभाळून घेतलं पाहिजे, ना की त्यांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये चुका काढल्या पाहिजे. तर माझ्या मते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्ही समजून गेला असाल. तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आजच्या काळात या गोष्टींची खूप गरज आहे. आपण सगळे जर एकमेकांशी समजदारीने वागलो तर नक्कीच प्रत्येक सण हा अधिक मास काय अजून त्याहीपेक्षा चांगला मास म्हणून आपल्याला साजरा करता येईल. तर व्हिडिओत इथेच थांबते. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अधिक मासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय.